राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर झालेल्या राजकीय घडामोडींनंतर आज त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। अजित पवार यांच्या कार्यकुशलतेचा वारसा त्या पुढे नेतील अशी सदिच्छा व्यक्त केली जात आहे। सुनेत्रा पवार यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा हा संक्षिप्त आढावा। 18 ऑक्टोबर 1963 साली धाराशिव जिल्ह्यात तेर तालुक्यात जन्मलेल्या सुनेत्रा पवार माहेरकडूनही राजकीय घराण्याशी संबंधित आहेत। त्यांचे वडील बंधू पद्मसिंह पाटील राजकारणात सक्रिय होते। कॉमर्स पदवीधर असलेल्या सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्याशी विवाह झाल्यानंतर सामाजिक कार्याची जबाबदारी सांभाळली। अनेक संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत। बारामती वस्त्रोद्योग पार्कच्या त्या अध्यक्ष आहेत। त्याशिवाय बारामतीच्या एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्याही त्या अध्यक्ष आहेत। बारामती विद्या प्रतिष्ठानच्या त्या विश्वस्त आहेत। त्याशिवाय कृषी आणि ग्रामीण पर्यटन महासंघाच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत। अनेक सामाजिक कार्यांबद्दल त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत। उद्योग क्षेत्र, ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला सशक्तीकरण अशा विविध क्षेत्रात त्या कार्यरत आहेत। सध्या त्या राज्यसभेच्या सदस्य असून संसदेच्या विविध समित्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे। 2024मध्ये त्यांनी बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती। मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। त्यानंतर त्या राज्यसभेवर निवडून गेल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा पवार यांना त्यांच्या